कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी नाही जाणार कुत्र्यांना सोडून। हे बघ बाळा, आम्ही ना परत येऊ। हा म्हणजे तुम्ही जाणार नाही? मग आपण येते आपल्या गावाला। आपण नक्की जाऊया। मी सुट्टी काढेन आणि मी घर पण तिकडे एकदम रेडी करून घेतो आमच्या अमोलसाठी। हा काय झालं आई? अगं काय नाही आप्पे, आता आम्ही निघतो बघ। आओ लगेच चला, नका न जाऊ। तुम्ही थांबलात तर बाबा लवकर येतील ना। अरे बाळा, मला तिकडे जावं लागेल। तिकडे आपली शेती आहे, शेती करायला कोणीच नाही ना। मा, मी जाऊ का ग आजोबा सोबत शेतात? मी तिकडेच समर कॅम्प करतो। अरे बाळा, हे सगळं तुझं आहे। आपलं घर, गाव, शेती। तू इकडे बाबा आले ना तुझे की मग तिकडे या आपल्या गावाकडे कायमच। होय, जा मग तू तिकडे काय ते समर कॅम्पला। आम्ही पण तिकडेच जातोय। ठीक आहे, तुम्ही परत या ना। हो, आम्ही येणार परत। हा प्रॉमिस। प्रॉमिस। बरं चला, समर कॅम्पला जायचंय ना आता। मोमा चला, मोमा सोडते बघ। सरकार, आई तुम्ही इथे पण राहू शकता, हे तुमचंच घर आहे। अप्पे, आपल्या यावर बोलणं झालंय। अर्जुनला येऊ दे परत इथं। अगं तुम्ही दोघं एकत्र असलात ना की मग आम्ही आपोआप सुखी होऊन जाऊ बघ। होय आप्पे, चल निघू आता आम्ही। चल आई दे, मी घेते, या तुम्ही, चल। हे सगळं कशाला आप्पे? राहू दे ना, त्याला काय होतंय, घ्या। मी काय म्हणत होते, थांबला असतात तर? नाही, जातो आता। सरकार थांबायला कधी येणार हो? आता बघू कधी वेळ मिळतोय ते। आई असं का बोलताय तुम्ही? आता वेळच वेळ आहे की। हा, पण होऊ दे तुझं जरा, सगळं मार्गी लागू दे। बरं, पण नक्की या, मी वाट बघेन। हा आई, सरकार काही लागलं तर बिनधास्त सांगा, मी तुमचीच मुलगी आहे। आप्पे, लई चांगलं सांभाळलंयस बघ तू अमोलला। पैपुरी सुखात राहा। सर, काय काम आहे? काही काम नाहीये सर। तुम्ही आज समर कॅम्पला नाही गेलात? नाही गेलो आज। काय अडचण आहे का? नाही, कसली अडचण? अरे मॅडम, काय अडचण आहे? नाही ना, चल। सर, काय झालंय तुम्हाला? का तुम्ही एवढे टेन्शन मध्ये आहेत? साहेब थांबा की। काय झालंय सर? काय एवढं चिडलायत तुम्ही? तुम्हाला काय करायचं? तुमचं तुम्ही काम करा ना।
सर, मला माझ्या मित्राबरोबर बोलायची परमिशन मिळेल? बोल. अर्जुन, काय झालंय? काय एवढी चिडचिड करतोय? साहेब, तुम्ही बोलला तर मन हलकं होईल. अहो, तुम्ही लई चिडलाय माहितीये का? चिडू नको तर काय करू चिंचुकी? आज आप्पीकडे गेलो तुम्ही अमोलबद्दल बोलायला. तिकडं कोण होतं माहिती? सरकार आणि रुक्मिणी काकी. काय? ते काय, मला वाटलं होतं आप्पी सगळ्या गोष्टी विसरली असेल. कसलं काय आणि कसलं काय तिच्याकडून अपेक्षा ठेवली ना, हीच चूक झाली आहे माझी. म्हणजे साहेब, त्यांनी तुमच्याशी नातं तोडलं पण त्यांच्याशी नाही. अहो, याला काय अर्थ आहे सांगा की? माझ्या डोक्यात तेच चाललंय मागासपासून. साहेब, मी एक बोलू का? तुम्ही अपर्णा मॅडमच्या नादी नका लागू. त्यांना द्या सोडून. चिंचुके, काय चुकीचं बोलतोय तू? नाहीतरी सगळा विषय संपलाच होता. तिची इकडे बदली झाली म्हणून सगळं चालू झालंय. मी अमोलला अजून भेटलो नाही एकदा पण. सरकार आणि रुक्मिणी काकी भेटले. म्हणजे ज्या माणसामुळे हा सगळा तमाशा सुरू झाला तो माणूस जाऊन भेटला अमोलला. पण बाप असून मी नाही भेटू शकलो. काय म्हणायचं याला? अर्जुन, आपण यावर नीट बसून विचार करू ना. अजून काय नीट? अहो, अमोलचे वडील आहेत, ते वैरी नाहीत. अहो, असं शत्रूसोबत पण कोण वागत नाही जसे अपर्णा मॅडम साहेबांशी वागतात. चिंचुके, आपण इथे अर्जुनला शांत करायला आलो आणि तुम्ही स्वतःच काय चिडताय? ही वेळ नाहीये बोलायची. अर्जुन, मला असं वाटतं तू आत्ताच्या आत्ता समर कॅम्पला जा. ती मुलं तुझी वाट बघतायत तिथे. इच्छा नाही माझी. अर्जुन, तुझ्या आणि अपर्णा मॅडमच्या भांडणामध्ये त्या लहान लेकरांचा काही दोष आहे का? ती उन्हातानात तुझी वाट बघतायत आणि तू इकडे कुडत बसलेस. याला काही अर्थ आहे? चिंचुके, तुम्ही एवढे निगेटिव्ह का आहात हो? अहो मॅडम, निगेटिव्ह कुठं, पॉझिटिव्ह तर आहे. हो का? कसं काय? आता तुम्हाला सांगतो. अर्जुन साहेब त्यांना भेटायला गेले होते. काय झालं त्याचं? अहो पण बिन काय नाही मॅडम. ज्या माणसानं अर्जुन साहेबांच्या आईला मारलं त्या माणसांची बाजू घ्यायची त्यांना. मग ह्यातनं निष्पन्न काय होते सांगा बरं? अहो, पण असं का केलं असेल त्यांनी? त्यांना आहे ना त्यांचं बरोबर वाटतंय. म्हणजे अर्जुन साहेब, रुपाली वहिनी, स्वप्नील सर, बाबा हे सगळे चुकीचे आहेत, तेच बरोबर आहेत. नाही चिंचुके, मला त्या तशा सेन्सिबल वाटतात. मॅडम, तुम्ही त्यांचं जुळून द्यायचा का मागं लागलाय? अर्जुनसाठी. मॅडम, हात जोडतो तुमच्यापाशी. मी साहेबांसाठीच बोलतोय. अहो, ह्यातनं काहीच निष्पन्न होणार नाही. अहो, काय करताय तुम्ही हे चिंचुके? अहो मॅडम, एवढी गोष्ट फक्त ऐका माझी. तुम्ही नका ना त्यांच्या मागं लागू. आणि आता तुम्हाला सांगतो, माझं मत आहे ना ठामच झालंय बघा. ठीक आहे, नाही लागणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.